मित्रांनो केजी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला असाच सपोर्ट करा। आज आपण आलेलो आहे पारे या मैदानामध्ये आणि पारे या मैदानामध्ये कोणकोणती बैल सेवेसाठी पात्र ठरलेले आहेत ते आज आपण पाहूया। मित्रांनो नानाचा छोटा राजा पण गटपास झालेला आहे। पहिलवान आज नियोजन ही जुनच पायऱ्याच केलेला आहे का ना? तुम्ही असता नियोजन आता का नाना असते ती? नाना असते होय। ही गाडी खट पळती का? हो गाडी खट पळती आहे का ना? गाडीचा ह्या वादच नाही। आज पण स्पीड लागले गाडीला चांगली पण लागली स्पीड। पहिले जरा थोडं मध्ये आजारी होती तुम्ही हा आज लय दिवसात 15 दिवसात बाहेर काढले। राजा पण लय दिवस पब्लिक म्हणून दिसन झालाय। हो 15 दिवस म्हणजे पहिला जरा छातीच प्रॉब्लेम झाला त्यामुळे बैल जरा बसवूनच ठेवलेला। जरा आज काढला फ्रेश मध्ये पळाला। आज एक नंबर गाडी पळाली। मित्रांनो वडकीकराचा हरण्या पण गटपास झालाय। आज संभाजीनगरच्या लखन सोबत गाडी पळाली। आज हे नियोजन त्यांनी कसं केलेलं बाई? आज पोरं सगळे आलाय। आज मोठं माणूस कोण नाही आले ती मालक आले ती ना? त्या गाडीनं आधी फायनल घेतलेलं का? एक नंबर पुरसुगीत होय। त्यामुळं गाडी जोरात पाहिली। भेळ खाताय काय? हा जेव्हा डबा आणला नाही आज काल आलोय आम्ही काल आलाय मुक्कामी आलोय आम्ही होय। बराबर लांबून याचं म्हणलं। मित्रांनो शेवाळ्याबांचा बावऱ्या पण गटपास झालेला आहे। चौथ्या गटात गटपास झाला। आज जुळेवाडीच्या राजा बरोबर पाहिली गाडी। आज ही पहिल्यांदाच नियोजन केलं आणि गाडी पण चांगली पळाली। हा कोणी नियोजन केलं हो? आबाने आपण दादांच्या आपलं राजाच्या मालकाने हा दोघांनीच केलं। आता कारण पहिल्यांदाच पायरा करायचं म्हणलं एवढ्या मोठ्या मैदानात मोठं मैदान आहे आणि सगळ्या टॉपच्या गाड्या आहे ना हा त्यामुळे नियोजन पण टॉपचंच पाहिजे आहे ना? पण गाडी आज चांगली पळाली। चांगली पळाली सुट्टी गाडी पळाली आज चांगली पळाली आहे ना? मित्रांनो पारेकरांचा नांद्या पण गटपास झालाय। आज बक्कासूर सोबत नियोजन केलेलं त्यांनी। आज बाया गावचं मैदान असल्यामुळे नियोजन मोठं केलेलं आहे ना? त्याचं कुठलं फायनल झालं आतापर्यंत? फायनल आहे लेंगराचं नेवरी हा परत असद आदत आहे ना वासरू? कुठल्या बैला बरं पाहायला आतापर्यंत? आमच्याकडची मारी हा परत राऊंडर होय। प्रिन्स मोठ्या पायऱ्यात आजच पळतोय म्हणजे। शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो सातारा एक्सेस बलमा पण गटपास झालाय। आज दुसऱ्या गटात गटपास झाला। आज नवीन नियोजन केलेलं बलमाचं। आज नवीन पायरा आज नवीन नियोजन केलेलं कसं काय? हो शेटनं नियोजन केलेलं होय। आज आले ती अक्षय शेट तब्येत बरी झाली त्याची। आज गाडी चांगली पाहिली का? चांगली पळाली बैल झालाय बैलाचा कमबॅक। त्या दिवशी पण फायनल घेतला नाही का ना? त्या दिवशी एक नंबर केला खट गाडी पाहिली त्या दिवशी आणि आज मी तो बाया कोण आहे? आपला कार्यकर्ता होय आलाय बाह्या बलमा संघ बघितली गाडी पाहतात चांगली पाहिली गाडी। मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल पण आज चांगली पाहिली। आज गटपास झालाय। पहिल्याच गटात गटपास झालाय आज राजापुरे नानांच्या। आज गाडीला म्हणावं अशी गती लागली का नाही गती? तुम्हाला तरी सकाळीच म्हणलेले मी गाडी आज चांगली पळ। ही जोडी आली की एकत्र एक नंबर गाडी पळते आहे का नाही? गॅसच लागला गाडीला आज। आज मैदान खट आहे काय सगळे येते ते आज फायनलला लय मजा आहे का नाही? रायफल बी झाला आता बरा पाहिल्या का? आता चांगलं गाडीचा एक नंबर नियोजन आज झालं। शुभेच्छा तुम्हाला। धन्यवाद। मित्रांनो जुळेवाडीकरांचा राजा पण आज गटपास झालाय। आज शेवाळ्याबांच्या बावऱ्या सोबत पाहायला आज नियोजन खड झालेलं आहे। गाडी सुट्टी लागली तुमची आज। राजाची आता फायनल भरपूर झाली का? आहे का ना? मोठं सगळ्यात कुठलं फायनल केलं त्यानं? वडकीचा एक नंबर केला वडकीचा ना? आता इकडं सारखा गाठावा आहे बैल आहे का ना? इथं कुणाच्या नियोजनात असतो? इथं मग आपल्या पिशे घरातच असतो। होय काय टेन्शन नाही। काय टेन्शन नाही। तिकडे असला की दादांची तिकडे असतो। हा इकडे असला की इकडे असतो आपल्या पिशे। शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू।
मित्रांनो लखन पण गटपास झालेला आहे आज हरण्यासोबत पळाला. शेठ नमस्कार. शेठ आज आलाय तुम्ही इकडे घाटाव. आज पहिल्यांदाच इकडे आला ना? सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच आला. परत पहिल्या का बैल पळायला लागलाय ना. एका मैदानात जरा गणित बसले आहे ना. त्या दिवशी चांगली गाडी पळाली 1 नंबर. पहिल्यागत गाडी परत सातारा चिखलीला मावळला पळवली. हा बैलांना सिद्ध करून दाखवलं आहे का ना. आम्ही बोललो होतो ना सातारा जिल्ह्यात पण नंबर केला. केला नंबर. आज पण गाडी चांगली पळाली. नियोजन चांगलं असतं तुमचं. शुभेच्छा शेठ तुम्हाला. मित्रांनो उदय दादांचा तेजा पण गटपास झाला. 7व्या गटात गटपास झाला. आज दादा नाही ते आले. दादा नाहीत नाही ना. दादा फायनलला मोठा फायनल असला तरी येणार दादा. नाही दादा बघा येतच नाही. पुशेगावला आलं तर पुशेगावला आल्यावर दादा गाडी वाचतो आहे का ना. आज गाडी चांगली वळाली तेजाची आहे ना. त्या दिवशीच्या मैदानानंतर आजच काढला बाहेर त्याला. आपल्या बैलांना गॅप असतो. हो गॅप देऊन है का ना. गोट्यानंतर आता नाव करणार येऊ भागात है का ना. एक तरी बैल टॉपचा लागतोच धावणीला. एक तरी बैल असतो जाऊन है का ना. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो जालन्याचा अर्जुन पण गटपास झालाय. 7व्या गटात गटपास झालाय. आज कुणावर पायरा केला ना. उद्या दादांच्या चांगली गाडी पाहिली आज. वासरू जोरात पळते दादांच आहे का ना. तुम्हाला गाठाव इकडं पैरे भेटतात किंवा टॉपचं. बापूंच्या मुळे बापूंच इकडं लय इज्जत करतात माणसं. बापू इकडं म्हणजे बापूंची ओळखलं इकडे या भागात आहे का ना. त्यामुळे पायऱ्याला तुम्हाला अडचण नाही. आणि बैल पण पळतोय. अर्जुन पळतोय बैल चांगला. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो उत्तम भाऊ वाटेगावकरांचा सरजा पण गटपास झालाय. आज सरजाची गाडी पाहिजे. आज भैया तू आलाय संग. हो आले होय. कितवीला आहे. आता 11वीला आहे. 11वीला आहे. सरजा बरं आलाय आज. तू गाडी बघितली का पळताना. बघितली. हा बघितली. कशी गाडी पाहिली आज. चांगली गाडी पाहिली. चांगली पाहिली ना. सरजा आता वाटेगावचं नाव ठेवतोय लक्षात आहे का ना. होय जाईल तिथं फायनलला राहतोय. होय आज ते छोट्या आला नाही बारका असतो ते पिल्लू. तेव्हा गेला तिकडे आपण पलवान. होय हो चालतं. शुभेच्छा. मित्रांनो राहुल दादांचा मथुर पण गटपास झालाय आज घरनिकीच्या राजासोबत पळाला. गाडी लय भारी पळते आज. भाई आज गाडी चांगली पळाली. हो चांगली पळाली आहे का ना. ही गाडी ज्यावेळेस असते तेव्हा माणसं लय गर्दीली असते बघायला आहे का ना. त्या आधीच्या मैदानात बी गाडी 1 नंबर पळाली. चांगली पळाली. तुम्ही सकाळीच सांगितलं गाडी खट पाळणार आहे सेमीला पण. फायनलला तरी गाडी डाव्याकडे लागली. हा मथुर ह्याच्याशिवाय बसत नाही का हो मॅट शिवाय. त्याला सवय आहे मॅटची. सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो घरनिकीचा राजा पण गटपास झालाय. 8व्या गटात गटपास झालाय. आज मथुर सोबत गाडी पाहिली. एकदम सुंदर गाडी पाहिली. बाबा नेट बांधायचं चाललंय. आज हुशारानं बांधलं. आज नेट सावली होती आता. सावली होती होय. आता ऊन आलं. गाडी आज कट पाहिली की ही गाडीच पळती चांगली आहे का ना. हे बघा की पब्लिक बघा किस्स जमलंय आहे का ना. तुम्ही सांगायचे कशी पळते कशी नाही. आम्ही काय सांगा. 1 नंबरच पळती की. आज एसीत बसला नाही हो तुम्ही. एसीत बसली ती किती. बसले किती काय माल. तुम्ही उन्हातच आहे. आपल्याला ऊनच. राजा बरं उन्हातच आहे का ना. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो बक्कासूर पण गटपास झालाय. 6व्या गटात गटपास झाला आज बक्कासूर. सावली चांगली बघितली आहे का ना. टिपरण बघितली आज. आज म्हणलं आता जरा पब्लिक पण त्रास देते. एका साईडला दिवसभर बसून देत नाहीत बैलाला. त्याच्यामुळे मग आता म्हणलं आता आम्ही जागा बघितली. हा म्हणलं इकडं लिंबाची झाडं वगैरे. आणि इकडं उन्हाळा पण भरपूर आहे का ना. त्यामुळे बैलाला आराम पाहिजे. त्याच्यामुळे तिकडे बांधला. जेवला का नाही. ना आता जेवायचे आता गट पळून आला. हा चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो निंबाळकर सर आणि विठ्ठल नानांचा सरजा पण गटपास झालेला आहे. आज चांगली गाडी पाहिली. आज काय एसीत बसलाय काय. हा हो आज इकडं उरलंय या वाघाला है का ना.
झाडाखाली माणसं पाहिजे त्यात सगळे. आज गाडीला खट पळाली. ती गाडी आधी पळाली नव्हती. सरजाची पहिल्यांदाच पळवली गाडी. गाडी एकदम सुट्टी पळाली. सगळ्या पब्लिकचं लक्ष गाडीकडे होतं. आहे का नाही? शुभेच्छा तुम्हाला.